जय श्री महाकाल मित्रांनो, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आणि हा मला माफ करा, मी तब्बल 2 ते 3 महिन्यानंतर ब्लॉग काढतोय, त्याबद्दल सो सॉरी. या व्हिडिओमध्ये आपण उज्जैनला जाणार आहोत आणि उज्जैनच्या या सिरीजमध्ये तब्बल आपले 8 ते 9 पार्ट असतील आणि प्रत्येक पार्टमध्ये वेगवेगळं तुम्हाला फन मस्ती तर खूप जास्त बघायला मिळणार आहे. कारण तुम्हाला सांगतो, आपले कल्याण पुणेचे भाऊ लोक आपल्यासोबत जॉईन करणार आहेत. आपल्याला सोलापूर स्टेशनवर आल्यानंतर पहिला आपली हुतात्मा ट्रेन आली. सगळं काही ठीक चालू असताना उसाच्या बांबूला वाळवीची कीड असं म्हणतात, तसं आमच्या लकी दीदीचे पेपर, सेमिस्टर पेपर या ट्रिपच्या एकदम मध्येच आले. त्यामुळं यावेळेस आपल्यासोबत ती या ट्रिपमध्ये नसणार आहे. सो सॅड ऑफ यू लकी. सकाळी 6:30च्या दरम्यान आपली ट्रेन सोलापूरवरून निघते आणि आपण उतरणार आहोत दौंड स्टेशनला. दौंडवरून आपली गाडी असणार आहे दौंड इंदोर एक्सप्रेस. आणि सोलापूरकरांसाठी तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो, मी या पूलचा व्हिडिओ काढलो. मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की हा रेल्वे ब्रिज प्रॉपरली असा तोडला जाईल, पण याच्या बदल्यात चांगला पूल करून भेटेल की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सोलापूरकरांनो, तुमची या पुलाबद्दल काय भावना आहे? सिद्धेश्वर एक्सप्रेस. बघा आदिला नदी, दिस इज वडा आदिला नदी. आदिला नदी पकडली स्पीड पकडली. हे बघा बाबा, ही आपली आदिला नदी पूर्ण फेसाल आहे. नदी काय नदी काय, दिस इज नॉट नदी. स्पीड पकडली स्पीड पकडली. 14 कमाने आपली ट्रेन फायनली 115 किलोमीटरच्या स्पीडने असली भयानक पळाली का. तुम्हाला कदाचित माझं बोलणं ऐकू येत नसेल वाऱ्यामुळे, पण जशी जर्नी स्टार्ट झाली, हे 3 जे आपले सोलापूरचे प्रेमळ माणसं आहेत, त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत कधी कुर्डुवाडी क्रॉस झालं हे मला सुद्धा समजलं नाही. तर भावांनो, आपली ट्रेन वडशिंगी नावाच्या स्टेशनला येऊन स्टॉप घेतले होते. कुठल्या तर मेन ट्रेनला तिला जागा द्यायची असेल, कदाचित इथून पास होणार वाटते कुठली तर दुसरी ट्रेनला जागा देण्यासाठी आपली ट्रेन थांबली. जय श्री महाकाल दोस्तो, आपल्या अजून हा उज्जैनचा आपला फर्स्ट ब्लॉग आहे, जे आपण फक्त ट्रॅव्हल दाखवणार आहोत. आपण कुठल्या ट्रेननी चाललो, काय चाललो, पण अजून उज्जैनचे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5, 6 ते 7 पार्ट मी पूर्ण टाकणार आहे. तर चॅनलसोबत राहा. 800 सबस्क्रायबर व्हायला फक्त 4 ते 3 का 4 राहिले, तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा या व्हिडिओवर आपण एम ठेवू 50 लाईकचा. या माणसाला मी एवढे वायफळ प्रश्न विचारतो ना, की तो लिटरली मला इग्नोरच करायला चालू करतो. भाई किधर से सोलापूरवरनं कुठं चालला? पुण्याला कशासाठी? हो, ती फडकावा की, ती करा की असं. मग कशाला धरायला दिलंय का तुम्हाला? असं करा की, असं करा. बघा, आपले सबस्क्रायबर भेटले. तर भावांनो, कुर्डुवाडी आले, गाडी बी थांबली. तर बघा, बॉक्स रिक्षे आलेत मस्त चिप्सचे. चला या इकडं. दरवाजा का बरं लावू? दरवाजा उठवायचा एक. बाय 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 बाय. त्याला आपली गाडी कुर्डुवाडीला थांबली. मी इकडच्या बॅक साईडला उतरलो आणि उभा कसल्या असते रेल्वेची पार्ट कसला बघायला. तुम्हाला मी हे दाखवतो, वेस्टेज टँक दाखवतो. वेस्टेज टँक हे रेल्वेचं बाथरूम आणि हे वेस्टेज टँक. बघा, इथून हे पाईप आहे. इथं सगळं सीवेज तयार म्हणजे साचते. सॉरी, सर वरती चल, लय मारतो. इथं आपली गाडी. आयुष्यात काय भारी दिसायला. 5 रुपये कुठला, आता मी कसं त्याला 10 रुपये करून दिलो. ट्रेनमध्ये चिप्स आणि वेगवेगळे घरातून बनवलेले स्नॅक्स आम्ही खात एन्जॉय करत जात होतो आणि आपल्या दौंड स्टेशन यायला अजून भरपूर सारा वेळ होता.
ट्रेन मध्ये लिटरली 40 रुपयाला जोडी झुमका विकायला आलते. मी बघूनच शॉक झालो. तो कितीला मावशी? 40ला एक. चांगलं वाटायला. बघू भाऊ काय घेतली. काय हा कुणाला घेऊन देऊ मी? कुठलं घेणार आहे तू? वा 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 मासेमारी करायला लागले. तेवढा सगळा व्ह्यू एन्जॉय करून झाल्यानंतर ना आपली गाडी फायनली दौंड स्टेशनला पोहोचली. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भावनो. हा अजून पार्ट 1 आहे. असे भरपूर पार्ट येणार आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तात्पुरतं गुड बाय.